मिटुनी लोचने घे भिरती सूरनादीचे बघ दरवळती लाल चुटुक मखमाली आता अलगदही उमलील भारुनिया अवकाशच बघा खेळ नवा रंगेर भारुनिया अवकाशच बघा खेळ नवा नवीन नांदी नवी संहिता हवी हवीशी नवी भूमिका नवीन नांदी नवी संहिता हवी हवीशी नवी भूमिका पात्र होनी विरघळताना गात्र गात्र बहरेल भारुनिया अवकाशच बघा खेळ नवा रंगेल भारुनिया अवकाशच बघा खेळ नवा रंगेल. सर वा 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 वा. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आम्ही तर मजेतच आहोत, कारण आम्ही पुण्यामध्ये आहोत आणि तुम्ही हसताय ना. हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलं पुन्हा एकदा तुमचा लाडका कार्यक्रम चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. आता नाना सर तुमच्याकडे येणार आहे. लोकांच्या मनातले काही प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहेत की नाना पाटेकर म्हटल्यानंतर सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल एक आदरयुक्त भीती वाटते, पण नानांना अशी आदरयुक्त भीती कुणाबद्दल वाटते? विजयाबाई आहेत, बाबा आमटे आहेत, ज्यांच्यासमोर वाकावं वाटतं अशी खूप मंडळी आहेत. विजयाबाईंबद्दल मी नेहमीच म्हणायचो की मी नकळत कुठेतरी या चौकोनामध्ये आलो, तोल जात असताना अचानक मी बाजूला कोणीतरी चालत होतं, त्यांचं बोट हातात धरलं माझ्या मुठीमध्ये, आणि मग त्याच्यानंतर मला पडेन असं कधी वाटलं नाही. माझ्या नकळत बाईंनी कधी बोट काढून घेतलं मला माहिती नाही आहे, पण माझी मूठ तशीच वळलेली राहिली, त्यांचं बोट माझ्या मुठीत आहे असं समजून. आज इतकी वर्ष झाली तरीसुद्धा असं वाटतं की ते बोट माझ्या मुठीत आहे. वय कितीही होऊ दे 65 तरीसुद्धा आयुष्यात कधी पडण्याची भीती वाटत नाही, कारण त्या सतत कुठेतरी आहेत माझ्या बाजूला. त्यामुळे ही मंडळी मला कायमच अशी, अर्थात आपले आईवडील असतातच, विजया मेहता, सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे. सुलभानी तर असं मी गर्दीत असताना अरविंद या मुलाला घेत्या रोलसाठी असं मला निवडलेलं आहे. त्यामुळे ही आई आणि वडील सदृश्य मंडळी आहेत, त्यांना कायमच असा नमस्कार असतो. तर नाना सर तुम्ही हिंदीत काम केलेलं आहे आणि हिंदीत एक कार्यक्रम सुद्धा येतो ज्याचं नाव आहे आपकी अदालत. त्यांची होती आपकी अदालत, आमची आहे डोक्याला तापकी अदालत. तर आता बघायचं या डोक्याला तापकी अदालत मध्ये आज कुणाला आमंत्रित केलं जाणार आहे आणि कुणावरती खटला चालणार आहे. तर मंडळी आता आपण सुरू करत आहोत ही डोक्याला तापकी अदालत. खरं तर या आधी पण इकडे अदालत व्हायची, पण आता काय त्याचं दुसरं पर्व आहे, नवीन पर्व आहे. तिकडे जे लाजत शर्मा म्हणून आमच्याकडे यायचे, आता त्यांच्या मिसेस आज अँकर आहेत, त्यांचं नाव आहे लज्जो शर्मा. तर त्यांना या मंचावरती मी आमंत्रित करतो. जोरदार टाळ्या लज्जो शर्मा यांच्यासाठी. नमस्कार 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 नमस्कार. मी लाजो शर्मा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते या कोर्टाच्या नवीन पर्वामध्ये, ज्याचं नाव आहे डोक्याला तापकी अदालत. असं म्हटलं जातं की शहाण्या माणसाने कधीच कोर्टाची पायरी चढू नये, आणि म्हणूनच मी रोज कोर्टात लिफ्टनी येते.
सगळ्यात आधी या मंचावरती स्वागत करते हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतली सुपरस्टार व्यक्तिमत्व म्हणजेच नाना पाटेकर यांचं जोरदार टाळ्यांनी या अदालतमध्ये मी सरांना बोलवण्याची विनंती करते. सर प्लीज. पण कोर्टाची कारवाई जर सुरू करायची असेल तर नियमाप्रमाणे आपल्याला जज साहेबांना इथे बोलवावं लागेल. त्यामुळे आजच्या जज साहेबांना मी मंचावर येण्याची विनंती करते. आजचे जज साहेब आहेत बॅरिस्टर काका. बॅरिस्टर काकांसाठी एकदा जोरदार टाळ्या. ये सिंदूर की डिबिया है. जब भी मैं माझ्या घरातून बाहेर जातो तेव्हा मेरी बायको, माझी पत्नी, हे माझी बायको मला देते आणि म्हणते, आज जर तुम्ही ही सिंदूरची डबी आणि टिकल्याचं पाकिट विकून नाही आलात तर घरात यायचं नाही. जज साहेबांना विनंती करते की त्यांनी बसून घ्यावं. सर, तुमच्यावर इथे खूप आरोप झालेले आहेत, तर सर्वप्रथम मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला सरकारी वकिलाची गरज आहे का? नाही. सर, सरकारी वकिलावर वायफाय फ्री आहे सर. मग येऊ द्या. तुम्ही असे का आलात? ते झाकून का आलात सगळं? राजकुमार से पहले उनके बूटे आते हैं. जूते जूते जूते. राजकुमार ने कह दिया, मतलब वो बूटे हो गए. इसलिए पहले बूटे आए, फिर हम आए. जाए रे आए. हे काय? माफ करना, पुनः केंद्र लग गया. इमली के बूटे, बेरी के पेड़े, कैरीचे पन्हे. राहू द्या राहू द्या. मी मराठी, झी मराठी.